Now, today we find the derivatives of parametric function. Now, if x equal to a sec cube theta and y equal to a tan cube theta, a tan cube theta, find dy by dx, find dy by dx at theta equal to pi by 3. आपल्याला मागच्या एक्झाम्पलपेक्षा केवळ फक्त हा इतका पोर्शन हा जास्त विचारला आहे, तर त्याला आपण सोडवू आता. एक्झाम्पल सॉल्व करण्याची प्रोसिजर आधीच्या सारखीच आहे. वी हॅव एक्स इक्वल टू ए सेक क्यूब थिटा अँड वाय इक्वल टू ए टॅन क्यूब थिटा. पॅरामीटर दोन्ही राईट हँड साईडला थिटा व्हेरिएबल आहे, म्हणजे पॅरामीटर थिटा आहे. डिफरन्शिएटिंग with respect to parameter, that is with respect to theta, we get dx upon d theta is equal to a sec क्यूबची डेरिव्हेटिव्ह येणार 3 सेकचा पॉवर 1 न कमी होईल सेक स्क्वेअर थिटा. सेक थिटामुळं कंपोजिट फंक्शन झालं. सेक थिटाची डेरिव्हेटिव्ह सेक थिटा इंटू टॅन थिटा, दॅट इज हा होऊन जाईल 3a सेक स्क्वेअर थिटा इंटू सेक थिटा सेक क्यूब थिटा इंटू टॅन थिटा. ठीक आहे. अँड dy बाय डी थिटा, dy बाय डी थिटा इज इक्वल टू ए ॲज इट इज राहिला. टॅन क्यूबची डेरिव्हेटिव्ह पॉवर फॉर्म्युला 3 टॅनचा पॉवर 1 न कमी होईल आणि टॅनची डेरिव्हेटिव्ह येणार सेक स्क्वेअर थिटा, दॅट इज हा होईल 3a टॅन स्क्वेअर थिटा सेक स्क्वेअर थिटा. याप्रमाणे मिळालं. नाव वी नो दॅट बाय थेरम ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन dy बाय dx इक्वल टू dy बाय डी थिटा अपॉन dx बाय डी थिटा. ठीक आहे. तर dy बाय dx इज इक्वल टू dy बाय डी थिटा आहे 3a टॅन स्क्वेअर थिटा इंटू सेक स्क्वेअर थिटा अपॉन dx अपॉन डी थिटा आहे 3a सेक क्यूब थिटा इंटू टॅन थिटा. ठीक आहे. इज इक्वल टू 3a कॅन्सल, यामधला सेक स्क्वेअर कॅन्सल होईल, यामधला एक टॅन कॅन्सल होईल, तर शिल्लक किती राहिला इथे टॅन थिटा अपॉन सेक थिटा. बरोबर आहे. याला आपण सोडवून घेऊ की टॅन थिटा कॅन बी रिटन ॲज साइन थिटा अपॉन कॉस थिटा इंटू 1 अपॉन सेक थिटा मीन्स कॉस थिटा, तर कॉस थिटा कॅन्सल होऊन जाईल हा. दॅट इज dy बाय dx इज इक्वल टू साइन थिटा. इथेपर्यंत आपण हे एक्झाम्पल सॉल्व केलं होतं याच्या आधीच्या याच्यामध्ये. आता समोर काय विचारलं आपल्याला की या dy बाय dxची व्हॅल्यू ॲट थिटा इक्वल टू पाय बाय 3 यावरती विचारली आहे. ठीक आहे. नाव ॲट थिटा इज इक्वल टू पाय बाय 3 dy बाय dx ॲट थिटा इज इक्वल टू पाय बाय 3 इज इक्वल टू साइन थिटा आहे साइन पाय बाय 3. ठीक आहे. साइन पाय बाय 3 मीन्स साइन 60 डिग्री आणि साइन 60 डिग्री इज स्क्वेअर रूट 3 अपॉन 2. dy बाय dx ॲट पॉईंट थिटा इज इक्वल टू पाय बाय 3 फॉर धिस फंक्शन इज अ स्क्वेअर रूट 3 बाय 2. सेकंड एक्झाम्पल इज if
x equal to, if x equal to 3 cos theta, 3 cos theta minus 2 cos cube theta minus 2 cos cube theta and y equal to 3 sin theta minus 2 sin cube theta at theta is equal to, find dy by dx at theta equal to pi by 4, at theta is equal to pi by 4. Solution. We have x is equal to 3 cos theta minus 2 cos cube theta and y is equal to 3 sin theta minus 2 sin cube theta असं म्हटलं आहे. याच्या राईट हँड साईडला थिटा व्हेरिएबल आहे म्हणजे पॅरामीटर थिटा आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थिटा वी गेट ठीक dx बाय डी थिटा 3 कॉसची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थिटा म्हणजे मायनस साइन थिटा मायनस 2 इंटू कॉस क्यूबची डेरिव्हेटिव्ह पॉवर आधी 3 कॉसचा पॉवर 1 न कमी होईल कॉस स्क्वेअर थिटा डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस थिटा मायनस साइन थिटा. ठीक आहे. आता याला जर आपण क्लिअर करून घेतलं तर काय होणार, हा मायनस 3 साइन थिटा मायनस इंटू मायनस होईल प्लस 2 इंटू 3 6 कॉस स्क्वेअर थिटा इंटू साइन थिटा. ठीक आहे. याच्यामधून आपण 2 साइन थिटा कॉमन घेणार. किती मग 3 साइन थिटा आपण कॉमन घेणार याच्यामधून. तर पहिल्यांदा ही टर्म लिहू आपण 2 कॉस स्क्वेअर थिटा आणि याच्यामधून हा 3 साइन थिटा गेला म्हणजेच -1 म्हणजे dx अपॉन डी थिटा आपण कॅल्क्युलेट केल्यानंतर 3 साइन थिटा इंटू 2 कॉस स्क्वेअर थिटा -1 अँड dy बाय डी थिटा याची डेरिव्हेटिव्ह काढा. 3 साइनची डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा -2 साइन क्यूबची डेरिव्हेटिव्ह 3 साइन स्क्वेअर थिटा डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन थिटा कॉस थिटा. ठीक आहे. यातून आपण कॉमन घेऊया 3 कॉस थिटा तर किती राहील 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा इतकी टर्म शिल्लक राहील. ठीक आहे. नाव we know that dy by dx is dy by d theta upon dx by d theta. ठीक आहे. आता आपल्याला dy बाय डी थिटा आहे आपल्याजवळ. तर इथे जी व्हॅल्यू आहे ती आपण इथे यूज करू. dy बाय डी थिटा इज 3 कॉस थिटा 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा
आणि डी एक्स अपॉन डी थिटा आहे 3 साइन थिटा 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. 3 3 गेट कॅन्सल होणार आणि हा पण ब्रॅकेट कॅन्सल होतो. सांगतो मी तुम्हाला, कॉस अपॉन साइन होईल हा कॉट थिटा डी वाय बाय डी एक्स. ठीक आहे. आता हे कसं होईल, ॲज वी नो दॅट कॉस 2 थिटा इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. या दोन्ही व्हॅल्यू सारख्याच आहेत, कॅन्सल झाल्या. ही झाली डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे इथे. नाव डी वाय बाय डी एक्स ॲट थिटा इज इक्वल टू किती म्हटलं आहे आपल्याला इथे, पाय बाय 4 म्हटलं आहे. डी वाय बाय डी एक्स ॲट थिटा इज इक्वल टू पाय बाय 4, that is cot pi by 4, and we know that dy by dx at theta is equal to pi by 4 cot 45 degrees 1. ठीक आहे. आता एक एक्झाम्पल इथे होमवर्कसाठी देतो तुम्हाला. इफ x इक्वल टू a cos क्यूब t, if x इक्वल टू a cos cube t, y equal to a sin cube t, find dy by dx, at t is equal to pi by 3. याला घरी होमवर्कसाठी सॉल्व करून घ्यायचं आहे. ठीक आहे. इफ एक्स इक्वल टू ए कॉस क्यूब टी, वाय इज इक्वल टू ए साइन क्यूब टी, फाइंड डी वाय बाय डी एक्स ॲट टी इज इक्वल टू पाय बाय 3 यावरती. नेक्स्ट एक्झाम्पल आहे. थर्ड example, if x square plus y square, if x square plus y square is equal to t minus 1 upon t and x raised to power 4 plus y raised to power 4 is equal to t square plus 1 upon t square, show that dy by dx is equal to 1 upon x cube y, 1 upon x cube y solution. Now we have x square plus y square equal to t minus 1 upon t and x raised to power 4 plus y raised to power 4 is equal to t square plus 1 upon t square. ठीक आहे. याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊन टाकू. याला हे जे इक्वेशन आहे याचा आपण दोन्ही साईडचा स्क्वेअर करू. याला इक्वेशन नंबर लागल्यास 2 द्या, याला इक्वेशन नंबर 1 देऊन टाकू आपण. ऑन स्क्वेअरिंग इक्वेशन 1 वी गेट किती पहा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा स्क्वेअर करू आपण, एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस एक्स स्क्वेअर
वाय स्क्वेअर प्लस वाय रेस टू पॉवर 4, इथे एक्स रेस टू पॉवर 4 म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू टी मायनस 1/tचा होल स्क्वेअर, टी स्क्वेअर मायनस 2 इंटू ए बी दॅट इज टी इंटू 1/t प्लस बी स्क्वेअर दॅट इज 1/t स्क्वेअर. तर हा येईल आपल्याजवळ एक्स रेस टू पॉवर 4 प्लस ट्वाईस एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस वाय रेस टू पॉवर 4 इज इक्वल टू टी स्क्वेअर प्लस 1/t स्क्वेअर. हा टी कॅन्सल होईल तर -2 शिल्लक राहिला. एक्स रेस टू पॉवर 4 प्लस ट्वाईस एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस वाय रेस टू पॉवर 4. आता टी स्क्वेअर प्लस 1/t स्क्वेअरची इक्वेशन 2नी व्हॅल्यू आहे एक्स रेस टू पॉवर 4 प्लस वाय रेस टू पॉवर 4 -2/2 बाय इक्वेशन 2. ठीक आहे. तर आपण इतकं हा एक्स रेस टू पॉवर 4 याशी कॅन्सल होईल, वाय रेस टू पॉवर 4 याशी कॅन्सल होईल म्हणजे राहिलं मग 2 एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर इज इक्वल टू -2. 2 कॅन्सल होऊन जाईल. हा एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर इक्वल टू -1 राहील. ठीक आहे. ते आता याला आपल्याला काय पाहिजे, dy/dx दाखवायचं. तर आपण वायची टर्म या साईडला ठेवू म्हणजे हा वाय स्क्वेअर इज इक्वल टू -1/x स्क्वेअर दॅट इज वाय स्क्वेअर इक्वल टू -x रेस टू पॉवर -2. हा पॉवर आपण खालून वर आणला इथे. ठीक आहे की नाही. याला आपण डिफरन्शिएट करूया. आता डिफरन्शिएटिंग with respect to x y गेट किती पहा वाय स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह ट्वाईस वाय dy/dx इज इक्वल टू मायनसचाच राहिला हा पॉवर आधी मायनस म्हणजे -2. ठीक आहे. एक्सचा पॉवर 1 कमी होईल, -2 -1 दॅट इज -3 म्हणजेच किती येईल हा ट्वाईस वाय dy/dx मायनस मायनस प्लस कॅन्सल होईल 2/x रेस टू पॉवर -3 तो खाली आणला तर x³ हा 2 कॅन्सल होतो म्हणजे जिथे येईल dy/dx इज इक्वल टू 1 राहिलं 1/y इथे गुणून टाकू x³ अँड हेन्स प्रूव्ड. हेच दाखवायचं आपल्याला. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे इफ चौथं एक्झाम्पल हो इफ x इक्वल टू a इंटू t minus 1/t and y equal to a t plus 1/t, show
show that dy by dx is equal to x upon y. x upon y. ठीक आहे. आता इथे हे एक्झाम्पल आपल्याला दोन टाईपने घेता येते. इथे ए जर आहे तर इथे बी येऊ शकते. तर आपण इथे बीच घेऊन टाकू. एसाठी तुम्हाला मग सांगून देईल कसं करायचं तर. ठीक आहे. देन शो दॅट डी वाय बाय डी एक्स इक्वल टू एक्स अपॉन किती येतो इथे बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर येतो. ते आपण पाहूया आन्सर आल्यानंतर. प्रूफ सोल्युशन. we have x equal to a into t minus 1 upon t and y equal to b into t plus 1 upon t. इथे a ने भागून टाका. येईल x upon a x upon a is equal to t minus 1 upon t and y upon b is equal to t plus 1 upon t. ठीक आहे. या इक्वेशनला आपण स्क्वेअर करू आणि सबस्ट्रॅक्ट करू. ऑन स्क्वेअरिंग and subtracting we get. स्क्वेअर केलं आणि आपण सबस्ट्रॅक्ट करून राहिलो. या साईडला स्क्वेअर किती येईल एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर सबस्ट्रॅक्ट करून राहिलो वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर. या दोन्ही इक्वेशनचं काय करून राहिलो आपण लेफ्ट हँड साईड घेतली. स्क्वेअर केली एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर सबस्ट्रॅक्ट केली मायनस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर. सिमिलरली याचा स्क्वेअर किती येईल टी स्क्वेअर मायनस ट्वाईस टी इंटू 1 अपॉन टी प्लस 1 अपॉन टी स्क्वेअर. सबस्ट्रॅक्ट केला आपण टी प्लस 1 अपॉन टीचा स्क्वेअर किती येईल तो टी स्क्वेअर प्लस ट्वाईस टी इंटू 1 अपॉन टी प्लस 1 upon t square. Therefore, x square upon a square minus y square upon b square is equal to. आता आपण जर हा ब्रॅकेट ओपन केला तर पहा काय कॅन्सल होतं. हा मायनस टी स्क्वेअर या प्लस टी स्क्वेअरशी कॅन्सल होईल. प्लस 1 अपॉन टी स्क्वेअर मायनसने हा ओपन केला तर हा कॅन्सल होईल. म्हणजे कॅन्सल कोणता झाला हा कॅन्सल झाला याच्याशी. हा कॅन्सल झाला 1 अपॉन टी स्क्वेअर याच्याशी. ठीक आहे. हा टी टी कॅन्सल झाला. इथेही टी टी कॅन्सल झाला. मग शिल्लक किती राहिलं इथे पहा हा -2 आणि हा मायनस इंटू प्लस हा -2 -4 झाला. ठीक आहे. आता याला आपण डिफरन्शिएट करू. आपल्याला डी वाय बाय डी एक्स पाहिजे. डिफरन्शिएटिंग with respect to x y get. आता 1 अपॉन ए स्क्वेअर ॲज इट इज राहील. एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह ट्वाईस एक्स मायनस 1 अपॉन बी स्क्वेअर ॲज इट इज राहील. तर वाय स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह ट्वाईस वाय डी वाय बाय डी एक्स आणि -4 कॉन्स्टंट याची डेरिव्हेटिव्ह 0. तर आपण याला या साईडला नेलं म्हणजे प्लस होईल. हा म्हणजे ट्वाईस वाय अपॉन बी स्क्वेअर डी वाय बाय डी एक्स आणि याला या साईडला ठेवलं ट्वाईस एक्स अपॉन ए स्क्वेअर. ठीक आहे. हा 2 2 कॅन्सल क्रॉस मल्टिप्लिकेशन करून टाकायचं. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू बी स्क्वेअरने इथे गुण म्हणजे एक्स बी स्क्वेअर अपॉन वाय हा इथे आहे वाय आणि इथे आहे ए स्क्वेअर. ठीक आहे.
तर या सोल्युशनमध्ये आपण इथे काय दाखवू, शो दॅट एक्स बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इतकं दाखवायचं होतं आपल्याला. आपण ते दाखवलं. पण आता समजा इन केस तुम्हाला एक्स अपॉन वायच दाखवायला सांगितलं असतं, तर इथे बीच्या ठिकाणी ए येणार. बीच्या ठिकाणी काय येणार, इथे ए, या ठिकाणी ए राहील इथे. आणि मग इथे ए स्क्वेअर, इथे बी स्क्वेअर, म्हणजे या इक्वेशनमध्ये पहा बी स्क्वेअरच्या ठिकाणी ए स्क्वेअर येईल. मग पूर्ण इक्वेशनला गुणू आपण, तर एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इक्वल टू मायनस 4a स्क्वेअर. मग याची डेरिव्हेटिव्ह टॉईस एक्स, याची डेरिव्हेटिव्ह टॉईस वाय dy बाय dx, आणि ह्या मायनस 4a स्क्वेअर कॉन्स्टंट याची डेरिव्हेटिव्ह 0 येईल. म्हणजे याच्यामध्ये हा 1 अपॉन ए स्क्वेअर पण राहणार नाही, 1 अपॉन बी स्क्वेअर पण राहणार नाही. ठीक आहे की नाही. आणि मग dy बाय dx इक्वल टू एक्स अपॉन वाय आपल्याला ॲन्सर मिळेल त्याचं. ठीक. थँक्यू.